आपल्या या FB लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे। आपल्याला माहीत आहे की कालच आपल्या देशातला एक मोठा सण दसरा तो संपन्न झालेला आहे। दसरा हा सण हिंदू आणि बौद्ध हे दोन्ही समुदाय वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात। हिंदूंची अशी मान्यता आहे की दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि मग त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ दसरा हा सण साजरा केला जातो। तर बौद्धांमध्ये जी ऐतिहासिक घटना या दिवशी घडलेली आहे ती घटना म्हणजे दसऱ्याच्याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा या ठिकाणी स्वीकार केला होता आणि त्या प्रित्यर्थ मग या दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून या देशातील बौद्ध बांधव तो उत्सव साजरा करत असतात। त्या दिवशी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात देशभरातून बौद्ध बांधव भगिनी जमा होतात। तसेच ज्यांना बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे असे नवीन इतर धर्मातील बंधू भगिनी सुद्धा दीक्षाभूमीला जमा होतात आणि त्या दिवशी बुद्ध धर्माचा स्वीकार करतात। आता जी हिंदू मान्यता आहे किंवा ब्राह्मणांनी जे काही वेगवेगळे वाङ्मय लिहिलेले आहे त्यामध्ये रामायण असेल महाभारत असेल तर मुळात रामायण असेल महाभारत असेल हे मूळ बुद्धांच्या जातक कथेमधून हे सगळे कॅरेक्टर्स आलेले आहेत। पुढे चालून मध्ययुगामध्ये त्याचा मोठा विस्तार असा करण्यात आलेला आहे रामायण आणि महाभारताच्या रूपाने। यातले कॅरेक्टर्स हे सगळे काल्पनिक कॅरेक्टर्स आहेत। त्यामुळं आज जरी ब्राह्मण सांगतात त्या पद्धतीनं हिंदू हा सण रामाचा रावणावर विजय म्हणून साजरा करत असले तरी या सणाचं मूळ हे वेगळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हेच जर तुम्ही बंगालमध्ये वगैरे गेलं तर तिकडे मग देवीने महिषासुराचा वध केला म्हणून हा सण साजरा करण्याची तिकडे परंपरा आहे। त्यासाठी मग ते 9 दिवस युद्ध चाललं होतं म्हणून मग नवरात्र मानल्या जातात आणि मग 10व्या दिवशी त्याचा वध केला असं सांगितलं जातं। पण सत्यस्थिती अशी आहे की आपल्या देशातील सर्व सण व उत्सव हे शेतीशी निगडित आहेत। दसरा किंवा विजयादशमी किंवा नवरात्र किंवा घटस्थापना हे सुद्धा शेतीशीच निगडित आहेत। घटस्थापनेमध्ये आपण काय करतो तर धान्य घेऊन ते एका गाडग्यामध्ये टाकण्यात येतं, घटामध्ये टाकण्यात येतं आणि मग त्याला 9 दिवस पाणी वगैरे देऊन दिवा लावून त्याला ऊब देऊन मग त्यातून धान्य योग्य पद्धतीनं उगतं का, मग ज्या घरामधलं धान्य योग्य पद्धतीनं उगलं असेल मग त्यांनी कोणतं बियाणं वापरलं, कोणतं माती वापरली, पाणी किती टाकलं, प्रकाशाची व्यवस्था किती केलेली होती हे सगळं चेक केलं जाई जुन्या काळी आणि मग त्याच पद्धतीनं शेतामध्ये सुद्धा ते धान्य लावण्याचा उपक्रम केला जाई। तर हे सगळं प्रात्यक्षिक होतं जुन्या काळामध्ये। त्याचा तो पुढे चालून सणामध्ये रूपांतर झालेला आहे। नंतर त्याला ब्राह्मणांनी वेगवेगळ्या कथा कहाण्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लावलेल्या आपल्याला दिसतात। ठीक आहे। तर अशा पद्धतीनं मग हे जे काही ब्राह्मणीकरण आहे ते दूर सारून त्यामधलं सत्य नेमकं काय आहे ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये समोर आता आणणं गरजेचं आहे। हे सगळे सण नागपंचमी असेल किंवा त्या महालक्ष्मी असतील किंवा दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, संक्रांत असेल, हे सगळे सण जे ना हे सगळे आपल्या शेतीशी निगडित असलेले सण आहेत। कारण आपला देश हा
कृषी संस्कृती असलेला देश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यातलं सत्य नेमकं काय आहे ते आपण समोर मांडलं पाहिजे. आणि ब्राह्मणांच्या ज्या कर्मकांडाच्या ज्या कथा कहाण्या आहेत त्या आता हळूहळू आपण त्यातलं फोलपणा आपण जनतेच्या नजरेत आणणं गरजेचं आहे. तर आज मी एक विषय घेतलेला आहे FB साठी, तर तो FB लाईव्ह साठी, आणि तो आहे अस्पृश्यता आणि मुसलमान. तर या संदर्भामध्ये एक पुस्तक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी. हे पुस्तक त्यांचे जे स्वीय सचिव होते नानकचंद रत्तू त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं हे मराठी भाषांतर केलेलं आहे भास्कर लक्ष्मण भोळे यांनी. नानकचंद रत्तू हे इसवी सन 1940 पासून ते 1956 पर्यंत, म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत बाबासाहेबांच्या सोबत होते. त्यामुळे त्यांच्या सहवासामध्ये बाबासाहेबांनी ज्या काही आठवणी त्यांच्यासोबत शेअर केल्या त्या त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे की अस्पृश्यता हा आपल्या देशाला खूप मोठा असा कलंक आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये मोठा लढा दिलेला आपल्याला माहिती आहे. अजूनही ही लढाई थांबलेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये जरी आपल्याला अस्पृश्यतेला बऱ्याच प्रमाणामध्ये मोडीत काढण्यामध्ये आपल्या महामानवांच्या प्रयत्नाने आपण यशस्वी झालेलो असल्याचं दिसत असलं तरी महाराष्ट्राच्या बाहेरची परिस्थिती आजही फार काही चांगली नाहीये. माझे एक नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये एका NGOच्या माध्यमातून गावांचं सोशल अँड एज्युकेशनल म्हणजे काय म्हणतात त्याला सुपरविजन करण्यासाठी, त्यांचं निरीक्षण नोंदवण्यासाठी म्हणून तिथं आहेत 1 महिन्यासाठी. त्यांना तशी ड्युटी दिलेली त्या NGO तर्फे. तर त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्या गावांमधली परिस्थिती सांगितली, मध्य प्रदेशमधल्या गावांमधली परिस्थिती आजची. त्या गावांमध्ये ज्या शाळा आहेत त्या सरकारी आहेत, पण त्या शाळांमध्ये जे शिक्षक नेमले जातात त्यांची आजही महाराष्ट्राप्रमाणे व्यवस्थित अशी परीक्षा होत नाही किंवा परीक्षेद्वारे त्यांची रिक्रुटमेंट होत नाही. तर त्या भागामधले जे आमदार, खासदार किंवा जे राजकीय पॉलिटिकल लीडर्स असतात त्यांच्या मर्जीतले कॅन्डिडेट्स तिथे शिक्षक म्हणून टाकल्या जातात, आणि नंतर मग जॉईन झाल्यानंतर मग त्यांचं D.Ed. B.Ed. काय असेल ते करून केलं जातं. ही आजची परिस्थिती त्यांनी मला सांगितलेली आहे. आजची परिस्थिती सांगतोय. दुसरं, या शाळांमध्ये दररोज मुलांना जेवण वगैरे दिलं जातं, पोळी भाजी दिल्या जाते, बुधवारी खीर दिल्या जाते शाळांमध्ये, आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शाळांमध्ये ताटली सुद्धा असते. ताट वाटी वगैरे सगळं असतं. पण विदारक सत्य सांगतोय तुम्हाला, या शाळांमध्ये जे SC आणि ST मुलं असतात त्या मुलांना त्यांचं जेवण खाण्यासाठी ताटली आणि ताट वाटी हे घरून आणावं लागतं. त्यांना तिथली ताट वाटी ताटली वापरता येत नाही. आज सुद्धा ही अस्पृश्यता महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये जिवंत आहे, ढळढळीतपणे जिवंत आहे. महाराष्ट्रात सुद्धा आहे, पण ती छुप्या पद्धतीने आहे, पण ही उघड आहे. आपल्याला माहितच असेल 2-3 वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये एका अस्पृश्य विद्यार्थ्याने शिक्षक पितात त्या भांड्यातलं पाणी तो प्यायला म्हणून शिक्षकाने त्याच्या कानफट्टीत मारली. शिक्षक हा उच्चवर्णीय होता, मुलगा हा शेड्यूल कास्ट होता, आणि त्याला एवढ्या जोरात त्याच्या कानाखाली मारले की तो मुलगा जागीच मरण पावला. का मारली तर तो SC होता, आणि त्याने मग सवर्णाच्या माठातलं पाणी का प्यायला. त्यानंतर त्या नातेवाईकाने मला फोनवर बोलताना आणखी एक सामाजिक निरीक्षण त्याने सांगितलं की मध्य प्रदेशामधल्या काही गावांमध्ये, म्हणजे त्याने ज्या बघितल्या त्या गावांमध्ये, म्हणजे हीच परिस्थिती सगळीकडेच असेल असं आपण गृहीत धरूया. मध्य प्रदेशात धोबी ही जात आपल्याकडे OBC मध्ये येते, पण तिकडे धोब्यांना सुद्धा
शिवमंदिरामध्ये प्रवेश नाहीये. मारुतीच्या मंदिरात प्रवेश आहे, शिव मंदिरात प्रवेश नाही आज सुद्धा, त्याने नोंदवलेलं निरीक्षण. मग आता बघा, धोब्यांसारख्या ओबीसी जातींना जर तिथे शिवमंदिरात प्रवेश नसेल तर एससी आणि एसटीचा त्या समाजामध्ये काय हाल असतील विचार करा. आज सुद्धा पूर्ण सरंजामशाही व्यवस्था असलेला समाज या राज्यांमध्ये आहे. मध्य प्रदेशपेक्षा विदारक परिस्थिती राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये. आपण पाठीमागे एक व्हिडिओ 26 जानेवारीच्या नंतरचा शेअर झाला होता, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एका महिला शिक्षिकेने एका शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला आणि सरस्वतीचा फोटो लावला नाही म्हणून सगळं गाव त्या एकट्या महिला शिक्षिकेवर तुटून पडलं होतं की सरस्वतीचा फोटो का नाही लावला. म्हणजे या मूर्खांना एवढी अक्कल नव्हती की आपल्याला जे शिक्षण मिळालंय की किंवा आपण जो हा आवाज उठवतोय हा अधिकार त्या बाबासाहेबांनी दिलाय, कोणत्याही सरस्वतीनं दिलेला नाहीये. ही अक्कल सुद्धा समाजाला नाहीये. हा सरस्वतीसाठी भांडणारा समाज सावित्रीसाठी केव्हा भांडणार आहे? आत्ताच गणपती झाले. गणपतीमध्ये त्या पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती समोर हजारो महिला गणपती स्तोत्र म्हणायला बसल्या. अथर्व शीर्ष म्हणायला बसल्या, म्हणजे गणपतीचं गुणगान गाणारे स्तोत्र. आणि जेव्हा त्या हजारो महिला गणपतीचं अथर्व शीर्ष गात होत्या तेव्हा त्यांचे थोबाड त्या दगडूशेठ हलवाई गणपतीकडे होते आणि त्यांनी पाठ कोणाकडे केली होती? भिडेवाड्याकडे केली होती. काय होते भिडेवाड्यामध्ये? याच भिडेवाड्यामध्ये इसवी सन 1848 मध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी याच महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेकडे पाठ करून त्या काल्पनिक गणपतीची आराधना करणारी ही आपली महाराष्ट्रातली औलाद आहे. हे कोणाचं अपयश आहे? या महिलांना समजायला हवं की आपण हे जे काही आपण आज अथर्व शीर्ष वाचतोय हे वाचण्याचा आपल्याला अधिकार होता का? तो अधिकार आपल्याला कोणी दिला? सगळं काही विसरून चाललेलं आहे आपण. म्हणजे या मागच्या 10 वर्षामध्ये तर इतकं थोतांड वाजवणं चालू आहे की ब्राह्मणशाहीला, ब्राह्मणवादाला, ब्राह्मण धर्मालाच हिंदू 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 म्हणून पुढे रेटणं चालू आहे. रामदासी बैठका जोरात चालू झालेल्या आहेत. त्या अक्कलकोटच्या महाराजच्या बैठका चालू झालेल्या आहेत. स्तोम वाजवून टाकलेला आहे नुसता. त्याच्या विरोधामध्ये जर कोणी सत्य मांडण्याचाही प्रयत्न केला तर त्याला घेराव घालून माफी मागायला लावण्यासारखे प्रकार घडतायत. आणि महिला यामध्ये पुढे आहेत. अरे ते तुमच्यासाठी या महाराजांनी, या सरस्वतीने काय केलं, काय याचा थोडा विचार महिला भगिनींनी केला पाहिजे. तुमचं केशवपन केलं जात होतं. केशवपन म्हणजे नवरा मेल्यानंतर टक्कल केलं जायचं. तुमचं ते केशवपन होऊ नये म्हणून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये नापितांचा म्हणजे नाव्यांचा संप घडवून आणला. कोणताही ब्राह्मण तुमच्यासाठी तेव्हा पुढे आला नव्हता. कोणती सरस्वती तुमच्यासाठी तेव्हा पुढे आली नव्हती. नवरा मेल्यानंतर तुमच्या ज्या विधवा व्हायच्या मुली त्यांचं लग्न होत नव्हतं. त्यांचं लग्न व्हायला हवं म्हणून विद्याशंकर सारखे समाजसेवक पुढे आले. महात्मा फुलेंनी स्वतःच्या मुलाचा विवाह एका विधवेसोबत लावून दिला. कोणतीही सरस्वती पुढे आली नाही, कोणताही ब्राह्मण पुढे आला नाही. तुमच्या मुलींना शिक्षण नव्हतं, त्यांनी शिक्षणासाठी स्वतः सावित्रीमाईंनी शेणाचे गोळे झेललेत. तुमच्याच ब्राह्मण पूर्वजांचे. कोणती सरस्वती तुम्हाला शाळा उघडण्यासाठी पुढे आलेली नव्हती. तुमच्या त्या बालविधवा म्हणजे ब्राह्मणांमध्येच होते. ब्राह्मणांचं सांगतोय. ब्राह्मणांमध्ये लहानपणी 8 ते 10 वर्षाच्या मुलींचे लग्न लावून दिलं जायचं. ते लग्न म्हाताऱ्यांसोबत केलं जायचं. त्याला जरट बालिका विवाह म्हणत. मग तो म्हातारा गचकायचा आणि या 10-12 वयाच्या वर्षामध्येच विधवा व्हायच्या. पुढे त्या तरुण व्हायच्या. त्यांचं पाऊल वाकडं पडायचं. म्हणजे कोणा तरी घरातल्याच
त्यांच्या जवळच्या नातेवाईकाची नजर त्यांच्यावर पडायची, तो तिच्यावर बळजबरी करायचा, त्यातून त्या गरोदर व्हायच्या, मग हे समाजामध्ये कळू नये म्हणून आपला अपमान होईल म्हणून ती जीव द्यायची. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्या विहिरींमध्ये जायच्या, विहिरींजवळ जायच्या, तिथे लिहून ठेवायच्या, रेल्वेच्या रुळाजवळ लिहून ठेवायच्या की बाई ग, तुझं पाऊल वाकडं पडलं असल्यामुळे जर तुला गर्भधारणा झाली असेल तर तू जीव देऊ नको. आम्ही अशा अशा ठिकाणी एक बाळंतगृहाची स्थापना केलेली आहे, तिथं ये, आम्ही गुपचूप तुझी डिलिव्हरी करू आणि तुझं बाळसुद्धा आम्हीच ठेवून घेऊ आणि तुला घरी सन्मानानं पोहोचून देऊ. कोणताही ब्राह्मण नव्हता आला तुमच्यासाठी एवढी सगळी व्यवस्था करायला. आणि त्यांच्या वाड्याकडे पाठ करतात आणि त्या काल्पनिक गणपतीची तुम्ही स्तोत्र गाता, लाज वाटली पाहिजे. तर ही अशी विदारक परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा आहे, पण त्याच्यापेक्षा विदारक परिस्थिती बाहेर खूप भयंकर वाढलेली आहे. आणि आता तर वेगवेगळेच बागेश्वर, सोगेश्वर, गोगेश्वर कोणकोणते महाराज आता पैदा झालेले आहेत. हे 10 वर्षाच्या अगोदर नव्हते हे महाराज. आणि लाखो लोक त्यांचे ते भाकडकथा, भंकसबाजी ऐकण्यासाठी तिथे उपस्थित असतात. कुठे चाललोय आपण? थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे बांधवांनो. तर बाबासाहेबांनी आपला एक अनुभव या पुस्तकामध्ये दिलेला आहे. 4थं प्रकरण आहे अस्पृश्य आणि मुसलमान, 48 पान नंबरच. म्हणजे जी अस्पृश्यता आहे ती फक्त हिंदूंमध्येच आहे का? मुसलमानांमध्ये अस्पृश्यांसंबंधी त्या काळी काय विचार होते, म्हणजे काय प्रतिक्रिया असायची मुसलमानांची, त्यांना ते अस्पृश्यांना ते कशी वागणूक द्यायचे, त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष स्वतःला आलेला अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेला आहे. पान नंबर 48 वर बाबासाहेब काय म्हणतात बघा. भारतातील इस्लाम धर्म अस्पृश्यता सहन करीत असेल यावर कोणी विश्वास ठेवील काय? वस्तुस्थिती अशी आहे की भारताबाहेरच्या इस्लामला वंश व जात यावर मात करता आली, त्याला त्या कामी भारतात मात्र यश मिळू शकले नाही. हे सिद्ध करायला मी माझाच अनुभव सांगतो. बाबासाहेब लिहितायत स्वतः. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1934 साली दलितांच्या चळवळीतील आपल्या सहकाऱ्यांसोबत दौलताबाद किल्ल्याला दिलेल्या भेटीचे वर्णन करतात. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद किल्ल्याला बाबासाहेबांनी भेट दिली होती. तिथला आता अनुभव त्यांना काय आला बाबासाहेबांना, तो बाबासाहेब सांगतायत स्वतः. ऐका आता. 1934 साली दलित वर्गांच्या चळवळीतील माझ्या काही सहकाऱ्यांनी मी जर त्यांना सोबत करणार असेल तर सहल काढण्याची इच्छा व्यक्त केली. मी कबूल झालो. काही झाले तरी या सहलीच्या कार्यक्रमात वेरूळच्या बौद्ध लेण्यांना भेट देणे असलेच पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. मी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, वेरूळच्या बौद्ध लेण्यांना शब्द वापरलेला आहे बाबासाहेबांनी. आणि आपल्याला काय सांगितलं जातं, वेरूळच्या लेण्या काय सांगितलं जातं, हिंदू लेण्या. हिंदू हा शब्दच त्या बौद्ध लेण्यांच्या नंतर 1000 वर्षांनी आलेला आहे. आणि तुम्ही कसं काय त्यांना हिंदू लेण्या म्हणताय? म्हणजे ब्राह्मणांची चाल आहे या सगळ्या. या बौद्ध लेण्या आहेत. तिथं मध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला महामायेचं मोठं एक चित्र दिसतं वेरूळच्या लेण्यांमध्ये, ज्याला तुम्ही महालक्ष्मी म्हणतात. महालक्ष्मी नाही आहे ती महामाया आहे, म्हणजे बुद्धाच्या आई आहेत त्या. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला मोठमोठे हत्ती दिसतात. हत्ती हे बुद्ध धर्माच्या मध्ये हत्तीला किती महत्व आहे. बुद्धाच्या मातुल कुळ म्हणजे मामाच्या कुळाचं जे काही कुळचिन्ह होतं ते हत्ती होतं. तर म्हणून बाबासाहेब उल्लेख करतात की त्या वेरूळच्या बौद्ध लेण्यांनाही मला भेट द्यायची असेल, मी भेट देईल. मग ते जर होणार असेल तर मी येतो तुमच्यासोबत, म्हणून लिहिलेलं आहे. काही झाले तरी या सहलीच्या कार्यक्रमात वेरूळच्या बौद्ध लेण्यांना भेट देणे असलेच पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. मी नाशिकला जायचे आणि इतर सर्वांनी मला तिथे गाठायचे असा बेत पक्का झाला. वेरूळला जायचे तर आधी औरंगाबादला जावे लागणार होते. औरंगाबाद हे हैदराबाद या मुस्लिम संस्थानातील शहर असून त्यावर संस्थानाधिपती निजामाचा अंमल होता. औरंगाबादकडे जाताना आधी आम्हाला दौलताबाद नामक आणखी एक गाव ओलांडायचे होते, ते सुद्धा हैदराबाद संस्थानातच होते. दौलताबाद हे एक ऐतिहासिक स्थळ असून कधी काळी तिथे प्रसिद्ध हिंदू राजा रामदेवराव याच्या राजधानीचे स्थान होते. हैदराबादचा किल्ला हे एक प्राचीन ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्या परिसरात पाय ठेवलेला कोणताही प्रवासी किल्ला पाहिल्या वाचून परत जात नाही. त्यानुसार आमच्याही मंडळींनी आपल्या कार्यक्रमात दौलताबाद किल्ल्याला भेट देणे अंतर्भूत केले होते. तुम्ही आज सुद्धा बघा, त्या किल्ल्याच्या शेजारून जर गेलं तर किल्ल्याकडे बघतच राहावं असं वाटतं, इतका सुंदर किल्ला आहे. आता त्या आपला भारतीय पुरातत्व विभाग तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी गोष्ट झालेली आहे. काहीही व्यवस्था ठेवलेली नाही, पण तरी सुद्धा आज सुद्धा तो किल्ला खूप दर्शनीय आहे. तर आम्ही काही बसेस आणि प्रवासी मोटारी भाड्याने ठरवल्या. आम्ही सगळे मिळून 30 जण होतो.
येवला औरंगाबादच्या वाटेवर असल्यामुळे आम्ही नाशिकहून येवल्याकडे कूच केले. आमचा कार्यक्रम पूर्वघोषित केला नव्हता आणि ते जाणून बुजूनच केले होते. आम्ही गुप्तपणे प्रवास करू इच्छित होतो, कारण देशातील कोणत्याही दुरस्थ भागात अस्पृश्य समाजाला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्या आम्हाला टाळायच्या होत्या. जेथे आम्ही मुक्काम टाकणार होतो तिथल्या आमच्या लोकांनाच काय ते आम्ही कळवून ठेवले होते. त्यामुळे वाटेत आम्ही निजामी राजवटीखालील अनेक खेडी ओलांडली तरी कोठेही आमची माणसे आम्हाला भेटायला आली नाहीत. दौलताबादची परिस्थिती अर्थातच निराळी होती. तेथे आमच्या मंडळींना आम्ही येणार असल्याची खबर पोचवली गेलेली होती. ते सगळे आमची वाटच पाहत होते. गावाच्या वेशीपाशी गोळा झाले होते. आम्ही खाली उतरावे, चहा फराळ घ्यावा आणि मगच किल्ला पाहायला जावे असा त्यांनी आग्रह केला. आम्ही त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. वस्तुतः आम्हाला चहाची खूपच तलप आली होती, पण अंधार पडण्यापूर्वी किल्ला पाहण्यासाठी पुरेसा वेळ ठेवणे आम्हाला निकडीचे वाटत होते. परत आल्यावर चहा घेऊ असे आमच्या माणसांना आम्ही समजावले आणि आम्ही किल्ल्यावर निघालो. चालकांना गाड्या पुढे काढण्याचे आम्ही सांगितले आणि काही मिनिटातच आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. रमजानचा महिना होता. मुसलमान या काळात रोजे पाळतात. बघा, बाबासाहेब ज्या काळामध्ये तो किल्ला बघायला गेले त्या काळात रमजान होता आणि रमजानमध्ये मुसलमान उपवास ठेवतात. आपल्याला माहिती, त्याला रोजा म्हणतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जवळच एक काठोकाठ भरलेला पाण्याचा छोटा हौद होता. आमचे चेहरे, शरीर व कपडे प्रवासातील धुळीने माखले होते आणि हातपाय धुवून जरासे ताजेतवाने व्हावे असे आम्हा सर्वांनाच वाटले. फारसा विचार न करता आमच्यापैकी काही जणांनी तोंडावर हौदातल्या पाण्याचे सपकारे मारले आणि काठावर पाय धुतले. असे सुश्रुभूत होऊन आम्ही किल्ल्याच्या महाद्वाराकडे निघालो. सशस्त्र सैनिक तेथे आतल्या बाजूस बसले होते. त्यांनी मोठाले दरवाजे उघडून आम्हाला कमानी खालच्या रस्त्यावर प्रवेश दिला. तेथील रखवालदाराला आम्ही अजून किल्ल्यात जाण्याची परवानगी कशी काढावी वगैरे माहिती विचारतच होतो, तेवढ्यात लांब लचक पांढरी दाढी असलेला एक मुसलमान म्हातारा धावत ओरडत आला की धेडांनी हौद बाटवला. बघा, मुसलमान काय म्हणतायत, धेडांनी हौद बाटवला. लगेच तेथे जवळपास असलेले सर्व तरुण व वृद्ध मुसलमान त्यांच्या सोबतीला आले आणि आम्हाला शिव्या घालू लागले. बाबासाहेबांनी स्वतः अनुभवलेला विदारक अनुभव या ठिकाणी मी सांगत आहे. धेडं फारच माजलीत. धेडं स्वतःचा म्हणजे लीन आणि लाचार जगण्याचा धर्म विसरलीत. धेडांना चांगला धडा शिकवायला पाहिजे असं ते सगळे जमलेले मुसलमान म्हणायला लागले. त्यांनी भयानक रौद्र स्वरूप धारण केले. आम्ही बाहेरगावचे असून आम्हाला स्थानिक रीतिरिवाज माहीत नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी आपल्या संतापाचे लक्ष तोपर्यंत तेथे येऊन पोहोचलेल्या स्थानिक अस्पृश्यांना बनवले. या बाहेरच्यांना तुम्ही का नाही सांगितले की या हौदाचा वापर अस्पृश्यांना करण्यास मनाई आहे? हाच प्रश्न ते त्यांना वारंवार विचारित होते. ते गरीब लोक. आम्ही त्या हौदात उतरलो तेव्हा ते तेथे हजरच नव्हते. चूक आमचीच होती. आम्ही आधी चौकशी करायला हवी होती. त्यांनी त्यांचा दोष नसल्याचे परोपरीने सांगितले, पण मुसलमान काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते सतत त्यांना आणि आम्हाला शिव्या मोजत होते. तेथे अगदी नक्कीच दंगल झाली असती आणि मुडदेही पडले असते, पण आम्ही कमालीचा संयम ठेवला. आम्हाला फौजदारी खटल्यात अडकायचे नव्हते, कारण मग आमची सहल तेथेच आकस्मिक विराम पावली असती. गर्दीतला एक तरुण मुसलमान पुन्हा पुन्हा हे म्हणत होता की प्रत्येकाने आपल्या धर्माला चिकटून राहिले पाहिजे. याचा अर्थ असा होता की अस्पृश्याने सार्वजनिक हौदातून कधीही पाणी घेता कामा नये. माझी सहनशीलता एकदम संपली. म्हणजे बाबासाहेब म्हणतायत, माझी सहनशीलता एकदम संपली आणि काहीशा रागाच्या सुरात मी त्याला विचारले, हेच तुमच्या धर्माने तुम्हाला शिकवले आहे काय? एखादा अस्पृश्य उद्या मुसलमान झाला तरी तुम्ही त्याला या हौदाचे पाणी घेण्यास प्रतिबंध कराल? या सरळ प्रश्नाचा मुसलमानांवर थोडाफार परिणाम झाला. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. ते गप्प बसले. रखवालदाराकडे वळून मी पुन्हा रागाच्या सुरात म्हणालो, आम्ही किल्ल्यात जायचे की नाही? पटकन सांगा. आम्हाला जर मनाई असेल तर आमचा इथे उगाच खोळंबा नको. रखवालदाराने माझे नाव विचारले. मी ते एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून दिले. आत बसलेल्या अधीक्षकाला त्याने ते दाखवले आणि बाहेर आला. आम्हाला असे सांगण्यात आले की किल्ल्यात आम्हाला जाता येईल, पण किल्ल्यात कोठेही असलेल्या पाण्याला मात्र स्पर्श मात्र करता येणार नाही. आम्ही या आज्ञेचा भंग करू नये म्हणून एक सशस्त्र सैनिक आमच्यासोबत तैनात करण्यात आला. हिंदूंसाठी अस्पृश्य असलेली व्यक्ती पारशी माणसासाठी अस्पृश्य असते हे दाखविण्यासाठी मी आधी एक दाखला दिला. आताच्या या प्रसंगातून हे लक्षात येईल की हिंदूंसाठी अस्पृश्य असलेली व्यक्ती मुसलमानासाठीही अस्पृश्य असते. हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनुभव आणि आठवणी, नानकचंद रत्तू. तर 1934 ची घटना आहे आणि या आपल्या जवळ असलेल्या एक 20 किलोमीटर आपल्या
देवगिरी किल्ल्यावर दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी घडलेली घटना आहे. इथे बाबासाहेबांना हा विदारक अनुभव मुसलमानांकडून आलेला आहे. त्यामुळे अस्पृश्यता ही काही कोणत्या एका धर्मासाठी लिमिटेड नाही आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, भारतामध्ये असं झालं आहे की ढवळ्यासोबत पावळ्या बांधला आणि गुणानं नाही पण वानानं उतरला. म्हणजे भारतामध्ये जे जे धर्म आले त्या त्या धर्मांमध्ये जातीवाद, जातीयता, अस्पृश्यता घुसलेली आहे. या संदर्भामध्ये स्टॅलिन नावाचा एक, स्टॅलिन का लेनिन काहीतरी नाव आहे त्याचं, मी विसरलो आता, पण त्याने एक अनटचेबिलिटी नावाचं एक हे बनवलेलं आहे, एक फिल्म बनवलेली आहे छोटी, एक 1.5 तासाची. ती तुम्ही प्रत्येकानं बघितली पाहिजे. आणि त्यामध्ये फक्त हिंदूंमध्येच नाही तर ख्रिश्चनांमध्ये, त्यानंतर आणि शीखांमध्ये, मुसलमानांमध्ये आजही जातीव्यवस्था आहे, अस्पृश्यता आहे. आज सुद्धा त्यांनी त्या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. आमिर खाननं एक 20 वर्षांपूर्वी एक शो करायचा बघा, सत्यमेव जयते, त्यामध्ये सुद्धा एक अस्पृश्यतेवरती एक भाग त्याने केलेला आहे. तो भाग सुद्धा तुम्ही बघा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वेगवेगळ्या धर्मांमध्ये कशा अस्पृश्यता पाळल्या जातात त्या संदर्भामध्ये मांडणी केल्याची अगदी म्हणजे प्रत्यक्ष जे काही चित्रीकरण त्यामध्ये दाखवलेले आहेत. यूट्यूबला हे दोन्ही उपलब्ध आहे, तुम्ही बघा. बाबासाहेबांना असा अनुभव आल्यामुळेच बाबासाहेबांनी पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाहीये. निजामाचं खूप त्यांना आग्रहाचं निमंत्रण होतं की तुम्ही मुस्लिम व्हा, पण त्यांना या अशा अनुभव आलेले होते. शीखांचेही त्यांना अनुभव आले होते, पारशांचेही आले होते. पारशांचा जो अनुभव आलेला आहे तो सुद्धा आपण एखाद्या वेळेस घेऊया. तर ही अस्पृश्यता ज्या विरुद्ध बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला आज सुद्धा अस्तित्वात आहे. मध्य प्रदेशातलं मी उदाहरण तुम्हाला दिलंय. तिथल्या शाळांमध्ये आज सुद्धा अस्पृश्यता अस्तित्वात आहे. गुजरातमध्ये शाळांमध्ये आज सुद्धा अस्पृश्यता अस्तित्वात आहे. 5-6 वर्षांपूर्वीच एक प्रकरण गुजरातमधलं पुढं आलं होतं की अस्पृश्य किंवा ज्या काही SC ST ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या रांगा तिथे शाळांमध्ये बसवल्या जातात. त्यांना त्यांचं जे काही ताटवाटी आहे ती घरून आणलं सांगितलं जाते. हे सगळं घडतंय या देशामध्ये. त्यामुळे आपला लढा अजूनही संपलेला नाहीये आणि तो आता अधिक मोठ्या अशा विकराळ स्वरूपामध्ये आपल्या पुढे आता तो उभा आहे. कारण आपल्या समोर आता आपल्यातलेच तथाकथित शिकलेले लोक हे ब्राह्मणवाद्यांचे शस्त्र म्हणून उभे आहेत आपल्या पुढे. त्यांच्याशी पहिल्यांदा आपल्याला लढायचं आहे. ब्राह्मण तर पाठीमागेच आणखी. हे आपले जे काही टूल्स ब्राह्मणांच्याकडून लढत आहेत ते त्यांनी आता समोर केलेले आहेत. तर लढा मोठा आहे. आपल्याला सगळ्यांना या लढाईसाठी सज्ज व्हायला हवं. एवढंच आजच्या या FB लाईव्हच्या निमित्ताने आपणास सांगतो. आणि प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं, ते व्हिडिओही बघावेत, मी मेन्शन केलेले. या ठिकाणी एक कमेंट आलेली आहे माधुरीताई इंगळेंची. बंगालमध्ये फक्त 3 किंवा 4 दिवस नवरात्री असते. हो ताई, बंगालमध्ये किती दिवस नवरात्री असते हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या भागामध्ये त्या काळामध्ये देवीचं महिषासुरासोबत लढाई चालली होती असं सांगितलं जातं. ब्राह्मणांची ती कथा आहे, ती महिषासुर वधाच्या, तुम्ही वाचा महिषासुर वधमध्ये. तर तो संदर्भ मी दिलेला आहे. ते किती दिवस होत आहे हे महत्त्वाचं नाही आहे त्या ठिकाणी. तर या भाकड कथा कशा आपल्याला ब्राह्मण सांगतात ते मी तुम्हाला सांगतोय. तर ठीक आहे मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि सत्याचा प्रचार प्रसार करा. त्यासाठी सर्व काही समर्पण करायला तयार रहा. धन्यवाद. जय भारत.